तसेच राष्ट्रीय लोक मोर्चा पार्टी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्रतर्फे राजेश वाघमारे यांना पुढील वाटचालीसाठी मी सर्व पार्टीतर्फे सर्व कार्यकर्त्यातर्फे शुभेच्छा देतो। त्यांच्याकडून चांगलं काम, चळवळीचं काम चांगलं घडावं। पक्ष सचिन वाघमारे साहेब आज जे तर राष्ट्रीय लोक मोर्चाच्या आमचे नेते कुशवाह साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार पठारे साहेब जिल्हाध्यक्ष, आपलं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून वाघमारे साहेबांची आत्ताच नियुक्ती केली आहे आणि त्यांना पक्षाच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने, मराठवाडा प्रदेशच्या वतीने आणि जिल्ह्याच्या पूर्ण पार्टीच्या वतीने आमचे नेते उपेंद्र कुशवाह साहेब, पूर्व मंत्री भारत सरकार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय लोक मोर्चा पार्टी, तसेच मी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पठारे, आज सचिन राजेश वाघमेरेजी यांना छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे शहर जिल्हाध्यक्ष घोषित करतो। त्यांच्यापासून अपेक्षा अशी आहे की जास्तीत जास्त संघटन शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये मजबूत करावं। एक मिनट भैया कारण की जे काही रोजगार महिलांना शिलाई मशीन झाली, परत पापड उद्योग, शिलाई मशीनची, परत अजून जे काही उद्योग महिलांसाठी पापड बनवणं, शेवया बनवणं, कुरडया बनवणं, ते माझ्याकडून जे काय होईल तेवढं मदत करून मी बँकेकडून त्यांना लोन उपलब्ध करून देण्याचं पण। सचिन भाऊ, आपण आज राष्ट्रीय लोक मोर्चाचे छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचे आज आपण शहराध्यक्ष घोषित झालेले आहे। युवकांसाठी, महिलांसाठी आणि जनतेसाठी आपण कोणते कोणते कार्य करणार, जर आमच्या दर्शकांना सांगा। गोरगरिबांचे हॉस्पिटलचे कामं असतील, काही ज्यांच्या समस्या असतील आणि हॉस्पिटलला मदत, ज्यांच्या ॲक्सिडेंट झाले, काही गावाहून आले, त्यांच्यासाठी रात्रीची कधी पण वेळ पडली तर मी हॉस्पिटलला हजर राहील आणि असे माझ्याकडून जे काय होईल तेवढं माझ्याकडून पार्टीसाठी काम मी करत राहील। गोरगरिबाची मी सेवा करत राहील आणि माझ्याकडून जे होईल ते मी, माझ्याकडून मदत जर झाली तर मदत पण करू शकतो मी, असे माझी पार्टीसाठी काम। युवकांसाठी आणि युवकांसाठी काही रोजगारचे महानगरपालिकेतर्फे जे विविध काही कर्मचाऱ्याच्या ठिकाणी साफसफाईचे काही जर जागा असल्या तर काही गोरगरीब लोकांना मी तिथं कामाला लावू शकतो आणि परत काही